शुभ प्रभात मित्रांनो. तर आज आपण आहे ना इथून निघून चंदनवाडीला चाललेलो आहे. तिथं आपल्याला एक 4-5 पॉईंट परत बेताब व्हॅली आणि चंदनवाडीमध्ये एक गार्डन येथे पाहायचं आहे. आपला आजचा स्टे आहे हॉटेलमध्ये होता. इथला व्ह्यू एकदम मस्त आहे मित्रांनो. हा एक बंगला आहे, हा एक यांचेच हे घर आहेत राहण्यासाठी म्हणजे भाड्याने देण्यासाठी. तर आता आपण इथून निघणार आहे आणि चंदनवाडीला निघालेलो आहे. तर चला पुढं काय दिसेल ते सांगतो व्यवस्थित. मस्त मजा वाटते आणि आज अख्खा म्हणजे ह्याच्यावर बर्फच जमा झाला आहे. 1 मिनिट दाखवतो. हे बघा, आज पूर्ण मायनस टेम्परेचर आहे. त्यामुळं मायनस टेम्परेचरमुळं काय झालं माहिती का, अख्खा बर्फ झाला होता. तिथे एक फुलाचा फोटो एवढा भारी येत होता ना, काही हिशोब नाही त्याचा. मस्त एकदम. तर चला इथून निघूया, गाडीत बसूया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, आपण आत्ता आहे ना सफरचंदाच्या शेतीमध्ये आलो होतो. तर आत्ता कसं आहे माहिती आहे का, आता पुढच्या महिन्यात इथं बर्फ चालू होतो म्हणून ते समोर काका दिसतात ना, ते सफरचंदचे जे फांद्या परत सगळे कापून टाकतात कारण की नवीन फुट यावं म्हणून. हे सफरचंदचा मोसम होऊन गेलेला आहे. आता हे सगळे झाडे असे पडून राहिलेले आहेत. तर आता पुढं बर्फ पडेल ह्या हिशोबाने हे कापून घेतात. याला एकदम मोकळं करून ठेवतात जेणेकरून बर्फ जास्त खाली पडाव आणि झाडांना इजा नाही पोचाव म्हणून. मतलब 100 पेटी भी मिलता है एक पेड़ को? हाँ. अरे बाप रे. अभी आपने को कितना तक मिल रहा है? बस 10-20-15 पेटी तक. अच्छा, ये कटिंग काय के लिए कर रहे हैं? कटिंग? ये कटिंग नहीं करेंगे तो फिर इसमें माल नहीं निकलेगा. अच्छा, माल नहीं निकलेगा उसके लिए? कुछ नहीं, मतलब उसको और फूटेगा तो जैसे फूटेगा वैसे माल निकलेगा उसमें से. हाँ, ये देखो ना, यहाँ निकलेगा अप्रैल में फूल. यहाँ हाँ यहाँ अप्रैल में ना? जी, यहाँ निकलेगा पत्ते. हाँ. अच्छा, तो इसका बीज क्या होता है? कटिंग लगाते हैं एप्पल का. 2-3 साल में इतना बड़ा हो जाता है, फिर उसको प्लांट करते हैं. हाँ, प्लांटेशन नहीं, डायरेक्ट लाके लगाते होगे ना? प्लांटेशन करते हैं. इसमें नहीं निकलेगी. कलम करते हैं ना इसका. जी, जोड़ बांधते हैं. हाँ. चांगलं आहे. न्यायचं का झाड घरी? हाँ, सर्दी के मौसम में आज भी ठीक है. लेकिन मित्रांनो, हे जे झाड आहेत ना, ही पूर्ण हिरवी आहेत, पण एक पण ही वाळलेली नाही आहेत, पूर्ण ओल्ली आहेत. म्हणजे मेलेली झाडं नाहीत, एकदम जिवंत आहेत. पण असं वाटतं की सगळी झाडं सुकून गेलेली आहेत जागेवर. पण तसं नाही आहे. दिसायला वेगळं दिसतं पण आहे वेगळं. कारण की ही पानं तुटत नाही अशी. आपल्या इकडे वाळलेलं झाड असेल तर पटकन तुटून जातं, हे तुटत नाहीत. तर मित्रांनो, इथलं एसटी म्हणजे रिक्षा स्टँड टाईप स्टँड आहे बा कारचं. इथून 2 पॉईंट जर जायचे म्हणले तर 2 पॉईंटला आहे ना एक 1800 रुपये चार्ज करतात. म्हणजे चंदन व्हॅली आणि बेताब व्हॅली या 2 व्हॅलीला जायला 1800 रुपये चार्ज करतात. आणि हे इथं पूर्ण मार्केट आहे. मित्रांनो, जी बजरंग भाईजी यांची शूटिंग झाली होती ना, तो हा रोड आहे. आणि इकडं वरती या साईडला वरती जे टॉपला बर्फ दिसतं ना, तिकडं ती शूटिंग झाली होती. हे पूर्ण मार्केट आहे इथं. तर मित्रांनो, आपण आता प्रायव्हेट गाडी केलेली आहे चंदनवाडी बेताब व्हॅली बघण्यासाठी आणि पहलगाम मधून पुढे चाललेलो आहे. तर आता इथून
अमरनाथची जी यात्रा सुरू होती ना ती या गावामधून सुरू होती. पाठीमागे चेकपोस्ट गेले तिथं चेकिंग होते आणि मग पुढे सोडतात. या गावातून जायला अमरनाथला 2 दिवस जातात. पण 2 दिन में जाते ना. हाँ 2 दिन असं हा माणूस सांगतो. वाटाडे सांगतो आम्हाला. चला पुढे जाऊन पुढे बघूया काय काय दाखवितो, काय काय वाजवितो, काय काय ठेवितो तो बघू. मित्रांनो तुम्ही जी मागं बघताय ना ही बेता पिल्ली आतमध्ये जाण्यासाठी 100 रुपये तिकीट आहे. चंदनवाडी पासून 8 किलोमीटर 20 किलोमीटर घालायचं बघून या. काय वेगळं वाटा ना कारण की हिरवळ नाही तर मजा नाही. इथं सनी देओलचा बेताब जो पिक्चर आहे तो शूट झाला होता म्हणून याला बेताब व्हॅली म्हणतात. आणि ही जी नदी होती ना जिथं आपण चंदनवाडी मध्ये गेलतो हीच ती शेषनाग नदी. बाकी काय वेगळं नाहीये म्हणजे सगळं सेमच आहे. एवढं काय म्हणजे असं काय लय बर्फ बिरफ पाडलेला नाही. बर्फ तिकडं पाडलेला होता इकडं नाही. चालायचं बघा ना. नाही चाललं नाही. हिरवळ असती तर मजा आली असती खाली. हा बसलाय तो काय नाही आपल्याला पिक्चर नाही हा उलटी उलटी होती का पाठी. मित्रांनो आता आपण आहे ना चंदनवाडीत आलेलो आहे. साधारणतः इथून एक 32 किलोमीटरवर अमरनाथ म्हणजे या गावातून अमरनाथ यात्रा चालू होती. पाय पाय डोली खेचर जे पाहिजे ते मिळतं. शेषनागवरती मुक्काम काय नाही असलाय फोटो काढायसाठी देतात ते. आणि शपथ काय चुंचून होतं काय कळतच नाही. थोडासा क्लोज तर मित्रांनो आपण आता चंदनवाडीमध्ये आले. थोडं बर्फामध्ये खेळतोय. बरेचसे लोक इकडे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. इकडं फोटो चालू आहेत. मस्त एकदम भारी वाटतंय एकदम. म्हणजे आता टेम्परेचर मला वाटतं असेल 1, 2, 3च्या दरम्यान. गार लागतं जरा. हा आमचा बाला फोटो काढायला फुल मूडमध्ये आहे बाला. मिस्टर भाऊजी ओ भाऊजी हा मित्रांनो आता आपण आहे ना चंदनवाडीत आलेलो आहे. जे आहे ना शेषनाग नदी आहे. एवढं मस्त वाटतंय. नाग अख्खा बर्फ पडलेला आहे एकदम कडक आणि एवढं गार लागतंय ना की काय सांगायचं तुम्हाला हिशोब नाही त्याचा. म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला बोलू शकत नाही. एवढी भारी आणि सगळे फोटोग्राफी सगळे व्हिडिओ म्हणजे नाही का फक्त फोटो आणि व्हिडिओ चालू आहेत. बाकी काहीच नाही. एकदम सगळे आनंद घेतात मस्तपैकी. ट्रिप एकदम कडक चालली आमची. चंदन व्हॅली बघून झाली. फक्त बर्फ मध्ये खेळायचंय बाकी काय नाही. आता जेव्हा असतं तेव्हा कुठं आपलं अमरनाथला जातानाच रश असतो. आता काय कमी रश आहे. पब्लिक आहे भरपूर पण सीजन नाहीये. ये शाल को क्या नाम बोलते हैं? इसका क्या नाम है? इसका नाम है गुलशन गुलफाम. अरे बाप रे इतना बड़ा नाम. सर वॉलपेपर है. ये दोनों और ये निकल नहीं पाएगा. ना सुनना तेरे पास यहाँ पे सबसे महंगा शाल कौन सा है? यहाँ पे सबसे महंगा हमारा पश्मीना शॉल है सर. अच्छा वो कितने का आता है? वो सर 5,500 का. अच्छा वहाँ से स्टार्टिंग है पश्मीना की. और एंड में कितना जाता है? हाँ एंड तक कितना होता है उसका? एंड तक होता है सर 5.5 लाख. एक दे दो. इतना एक दो. वो दिखाऊं सर आपको 5.5 लाख वाला. क्या करेंगे देख के अभी? लेना इतना 5.5 का लेंगे. ये यूट्यूब वाले 1 रुपया भी नहीं दिए अभी तक. डालना ये है. और ये खोल के दिखाओ. अर्निंग ये चालू हो गया लेकिन अभी बैलेंस नहीं आया उसके नहीं अच्छा नहीं किया.
तर मित्रांनो हा चांगला डिस्काउंट देतो मुलगा. इथं दुकानात मस्तपैकी खरेदी केली एकदम छान. चला आता निघूया परत रूमकडे. हॉटेलचा रूम आहे. हीटर चालूच आहे ऑलरेडी. इथं पण चालू आहे हीटर. बेड हीटर आहे मस्त एकदम गरम झालं. आतमध्ये गादी टकटक मध्ये गरम झाली. इथं एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. असे 2 बेड आहेत. रूम भरपूर मोठा आहे. 5-6 जण आरामशीर झोपू शकतात एवढा मोठा रूम आहे मित्रांनो.